नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। श्री रावसाहेब पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी संपन्न। सांगली येथील सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि धार्मिक क्षेत्रात संस्थावर्धक नेतृत्व करणारे माननीय श्री रावसाहेब जिनगोंडा पाटील यांचा वाढदिवस त्यांच्या निवासस्थानी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या प्रसंगी विविध मान्यवरांनी त्यांना भेटून शुभेच्छा दिल्या आणि चांगलं आरोग्य व दीर्घायुष्य चिंतलं। विविध संस्था आणि क्षेत्रांमधील प्रतिष्ठित व्यक्ती या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला उपस्थिती होती। पालकमंत्री श्री सुरेश भाऊ खाडे, माननीय आमदार श्री सुरेश भाऊ गाडगीळ यांनी फोनवरून शुभेच्छा दिल्या। तसेच प्रामुख्याने काँग्रेसचे युवा नेते श्री जितेश कदम, सांगली जिल्हा काँग्रेसचे नेते श्री पृथ्वीराज पाटील, काँग्रेसच्या नेत्या श्रीमती जयश्रीताई पाटील, भाजपचे नेते श्री शेखर इनामदार, सांगलीचे माजी महापौर श्री सुरेश पाटील, उद्योजक श्री भालचंद्र पाटील, समडोळीचे माजी जिल्हा परिषद सदस्य श्री सुरेश पाटील, इनाम धामणीचे माजी जिल्हा परिषद सदस्य श्री सुरेश पाटील, ज्येष्ठ व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्ते श्री मनोहर सारडा, श्री सत्यविजय बँक कुंडलचे चेअरमन श्री प्रकाशराव उर्फ बाळासाहेब पवार, प्राचार्य डी चौगुले सर, माजी नगरसेवक श्री लक्ष्मण नवलाई, माजी नगरसेवक श्री राजेश नाईक, माजी नगरसेवक श्री आयुब पठाण, श्री रवींद्र वळवडे, माजी नगरसेवक श्री मंगेश चव्हाण, डॉक्टर अजित पाटील, डॉक्टर श्री डी पाटील सर जयसिंगपूर, श्री रवींद्र पाटील इचलकरंजी, श्री अभय पाटील सांगली, श्री SR पाटील, श्री RS चोपडे, माजी महापौर श्री दिग्विजय सूर्यवंशी, माजी नगरसेवक श्री वीरेंद्र थोरात, महाराष्ट्राचे पतसंस्था फेडरेशनचे श्री शशिकांत राजुबा, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष श्री रवींद्र मांडगावे, उद्योजक सुदर्शन हेरले, विनोद पाटोळे, राहुल सकळे नांद्रे, सारस्वत बँकेचे सांगली येथील वरिष्ठ अधिकारी, तसेच डॉक्टर आशुतोष चोपडे, जिव्हाळ ग्रुप सांगलीचे सर्व मान्यवर सदस्य, कर्मवीर भाऊराव पाटील, नागरी सहकारी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन डॉक्टर अशोक अण्णा सकळे, संचालक श्री SP मगदूम, डॉक्टर रमेश ढबू, श्री वसंतराव नवले, श्री AK चौगुले, श्री लालासू थोटे, नरेंद्र खाडे, तसेच जनरल मॅनेजर अनिल मगदूम व विविध शाखांचे सल्लागार, संचालक, पदाधिकारी, कर्मचारी वर्ग सदस्य उपस्थित होते। माननीय श्री रावसाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कोथळी तालुका शिरूर येथे ग्रामस्थांनी विविध उपक्रम राबवले। कोथळी येथे त्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं। कोथळी ग्रामस्थांच्या वतीनं माजी मंत्री आणि विद्यमान आमदार श्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते रावसाहेब पाटील यांचा सत्कार करण्यात आला। आष्टा पीपल्स बँकेचे श्री दिलीप वग्याणी, पंचगंगा कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन श्री धनगोंडा पाटील, जीवन पाटील, अरुण पाटील, कोथळी येथील विविध संस्थांचे पदाधिकारी, सरपंच श्री संजय खवाटे आणि सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी नामदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी रावसाहेब पाटील यांनी धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सहकार क्षेत्रात प्रचंड काम केलं। त्यांनी आता राजकीय क्षेत्रातही काम करावं व लवकरच आमदार व्हावं अशी इच्छा व्यक्त केली आणि त्यासाठी सर्व सहकार्य करू असं सांगितलं। तसेच दक्षिण भारत जैन सभा, लठ्ठे एज्युकेशन सोसायटी सांगली, शेठ राध दावडा दिगंबर जैन बोर्डिंग सांगली, जिल्हा शिक्षण संस्था संघ, वीराचार्य पतसंस्था सांगली इत्यादी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनीही त्यांना भेटून शुभेच्छा दिल्या। केमिस्ट संघटनेतील विविध पदाधिकारी आणि केमिस्ट यांनी सुद्धा त्यांना शुभेच्छा दिल्या। तीर्थंकर एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी, कर्मचारी, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या। यावेळी सांगली व सांगलीच्या पंचक्रोशीतील विविध गावातील मान्यवर, नेते मंडळी आणि प्रतिष्ठित मान्यवर, तसेच त्यांचं गाव ब्रह्मनाळ येथील विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ, आप्तेष्ट परिवार, मित्रपरिवार इत्यादींनीही त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या। याशिवाय अनेक मान्यवरांनी त्यांना फोनवरूनही शुभेच्छा दिल्या। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।